तर काल होता संडे, ना ऑफिस ना शाळा, मग काय निवांत झाली सकाळ. नाश्त्यासाठी काय बनवायचे होतं हे आधीच ठरलं होतं. मग मी नाश्त्यासाठी डोसा आणि स्प्राउट्स होते, त्याचा सांबार बनवला होता. सर्वांना मग फटाफट मी इथं डोसे काढून दिले आणि सर्वांनी मस्तसा नाश्ता वगैरे करून घेतला. त्यानंतरला ना मी आदल्या दिवशीच डीमार्टला गेले होते आणि सामान तसंच होतं, लावायचं बाकी होतं. आणि आता उपवास वगैरे राहणार ना, त्याच्यासाठी माझ्याकडे साबू आणि परत शेंगदाणेसुद्धा नव्हते, ते सुद्धा घेऊन आले होते आणि लगेचच सामानसुद्धा लावून घेतले. आणि भाजीसुद्धा छान मिळाली म्हणून मी भाजीसुद्धा घेऊन आले होते. इथं बिनीस आणि गवारीसुद्धा मिळाले होते, म्हटलं डब्यासाठी येतील यासाठी घेऊन आले होते. आणि दुपारच्या वेळेला खाली टाईम होता, म्हटलं लगेचच हे नीट करून ठेवून देऊया, जेणेकरून डब्यासाठी सकाळी गडबड होणार नाही आणि लगेचच धुवायचं आणि फोडणी घालायला बरं होईल. यासाठी सर्व नीट वगैरे करून ठेवलं आणि थोडा रेस्ट केला. त्यानंतरला संध्याकाळी आरवची फरमाईश होती की मम्मी हे बनव, काय पुरी भाजी बनव. मग काय सर्व घरात सामान अवेलेबल होतं, म्हटलं. आणि बटाटे मटार कुकरला लावून छान असं भाजी केली, ग्रेव्ही टाईप. लिंबूसुद्धा होता, लिंबू पुरी भाजी मस्त असं कॉम्बिनेशन होतं. मग काय सर्वांना बराबर मी इकडं पुरी वगैरे बनवून दिलं. पण आरवचं असं म्हणणं होतं की मम्मी मला ट्रायंगल रेक्टँगल असं वेगवेगळ्या शेपचे पुऱ्या हव्या आहेत. मग काय त्याच्या म्हणण्यानुसार मी छान छान असं पुऱ्या बनवून दिल्या. त्यानंसुद्धा एन्जॉय केला आणि तोसुद्धा खुश झाला. त्यानंतरला मी आमच्यासाठी पुऱ्या वगैरे बनवल्या आणि आम्हीसुद्धा जेवण वगैरे करून घेतलं. आणि आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.